साहेब, तुम्ही जसं म्हटलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 ताससुद्धा उलटले नसले तरीसुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत, मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होती आहे का, किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? असं आहे की त्या विषयाची आम्ही चर्चाच करत नाही. ही चर्चा इथं झाली नाही. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईत नाही. श्री प्रफुल्ल पटेल, श्री तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही कधी भाष्य करणार नाही. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती का? कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली का? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकात आता सुरू आहेत, याची सगळी जबाबदारी अजितवर होती. मी स्वतःचं कधी जातही नाही या निवडणुकीत. मला त्यांनी व्हीप केलं होतं काय करणार, आणि त्या कामाला लागले होते. आता मधीच हा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा वहिनी पवार यांना मिळणार आहे आणि 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहेत असं वाचण्यात आलं. चर्चा काय, हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतोय, तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं याच्यामध्ये जे काही चालू होतं म्हणजे माझ्या कानावर जे होतं या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण अजितदादा, जयंत चौहाती, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हा लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता की तुम्हालाही ते आता जाणवतं की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःहून जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला कशी जाहीर त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि अजितदादांच्या दाद्यानं एक प्रचंड धक्का बसला आहे, जो लॉस झाला आहे, तो भरून काढण्याच्या दृष्टीनं जे करता येईल ते करायचं. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे माहीत नाही. तुमच्या वर्तमानपत्रात वाचले आम्ही वाचले, बाकी आम्हाला माहिती आहे. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे. ते कसं विचित्र आहे, आपण जाणार आहात? नाही काही माहितीच नाही. आधी आहे का नाही हेही माहिती.